श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर काल होती रथसप्तमी म्हणजे हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस. तर शेवटच्या दिवशी आम्हाला स्वामी मठातलं सगळ्या बायकांना बोलवणं होतं हळदी-कुंकवासाठी. तर आम्ही तिथेच निघालो होतो. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, की स्वामी मठात केंद्रात जाता वेळेस हे हातपाय धुवून का जावं? तर त्याच मी आज सांगणार आहे. तर दिवसभरात आपल्या जे मनामध्ये सतत आचार-विचार येत असतात, नकारात्मक विचार असतील, ते आपल्या दिवसभरामध्ये किंवा इतर शरीरावर आपला परिणाम होतो. तर तो परिणाम निघून जाण्यासाठी म्हणजेच दिवसभरात जे काही आपण निगेटिव्ह विचार करतो, त्याची मलिनता दूर होण्यासाठी आपण हातपाय धुवावे. जेणेकरून आपल्या शरीरावर आणि मनावरची मलिनता जी आहे ती दूर होते आणि आपलं मन आणि शरीर दोन्ही ताजंतवानं म्हणजे होतं. आणि याचाच अर्थ असा की आपण स्वामी ची जी सेवा आहे ते चांगल्या मनाने म्हणजे सकारात्मक विचाराने रुजू करू शकतो. तर बघा इकडे हळदी-कुंकवाच्या बायका बऱ्याचशा येऊन गेलेल्या होत्या. तर आम्हालाही खूप वेळ झालेला होता. रात्रीचे 8:30 पावणे 9 वाजले होते जवळपास. तर आम्हाला लेट झाला होता, त्यामुळे इकडे जास्त काही गर्दी दिसत नाही आहे. तर स्वामींचं छानच आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आज खूप शांतता होती. त्यामुळे इकडे स्वामींच्या पादुका ज्या आहेत त्यांचंही दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही छान अशी इकडे त्यांनी तयारी वगैरे केलेली आहे. आम्हाला हळदी-कुंकू वगैरे दिलं आणि हळदी-कुंकवासाठी त्यांनी वाण आम्हाला तुळशीचं वृंदावन दिलं होतं. खरंच खूप असं कोणी काही दिलं तर खरंच खूप छान वाटतं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्वामींच्या सेवेबद्दल जर काही माहिती असेल तर तुम्ही पाहिजे असेल तर मी तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. तर कमेंटमध्ये येस असं टाईप करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामींच्या काहीतरी माहिती तोपर्यंत